उरण शहरातल्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या राम मंदिराला 125 वर्षांची परंपरा आहे आणि सुरुवातीपासून सुरू असलेल्या प्रथेनुसार आजही या मंदिरात सण साजरे केले जातात। रामनवमी निमित्त दिवसभर भजन कीर्तन आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी दुपारी 12:40 राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि उरण तालुक्यातल्या सर्वात जुनं हे रामाचं मंदिर आहे, त्यामुळे हजारो भाविक ह्या दिवशी दर्शनासाठी येत असतात। मंदिर आणि मंदिराच्या 125 वर्षांच्या परंपरेची माहिती मंदिर संचालक चंद्रकांत ठक्कर यांनी यावेळी दिली। आपल्या उरणामधील उरण बाजारपेठेतील श्री राम मंदिर 125 वर्षांहून अधिक जुनं आहे। 1978 ते 1999 आमचे वडील भाईजीबाई या मंदिराचे ट्रस्टी होते। त्याच्यानंतर 1999 पासून आजपर्यंत मी इथे ट्रस्टी म्हणून आहे आणि आज सालोसालापासून या मंदिरामध्ये हिंदू धर्माचे प्रत्येक सण साजरे केले जातात। कोणताही सण असो, गुढीपाडवा सण चालू होतात। गुढीपाडवा आहे, रक्षाबंधन आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, नवरात्र आहे, आपला नंतर येणार देव दिवाळी आहे। सगळे जे सण आहेत, रामनवमी आहे, जन्माष्टमी, कृष्ण जन्म आहे, इतर जन्म आहे, सगळे इथे सगळे आणि इथे रोज 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 संध्याकाळी 5 ते 6 गुजराती महिला मंडळ, महिला सत्संग मंडळ यांचं भजन रोज चालू असतं। आज जवळजवळ मला वाटते 50 वर्षापासून त्यांचं भजन चालू आहे। इथे सगळे सण आपल्या हिंदू धर्माचे साजरे केले जातात आणि इथे रामजन्मीच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक दर्शनाला येतात, प्रसाद घेतात, आनंदाने स्वतःवरती प्रसन्न होतात आणि आपलं जातात। आपल्याकडे सनातन धर्मवाले, नंतर स्वाध्याय परिचयवाले, स्वामीनारायणवाले या लोकांच्या सगळ्या इथे या जेवढ्या वर्षापासून होत होत्या आणि अजून होतात। तर काय आपल्याला कोणी आला इकडे, RSS वाले आले काय, सनातन धर्मवाले आले काय, स्वामीनारायण संप्रदायवाले आले काय किंवा स्वाध्यायवाले, कारण आम्ही वेलकम करतो इथे त्यांना सभा घ्यायला आम्ही त्यांना परवानगी देतो। आम्ही त्यांना कोणी एकही पैसा त्याच्याकडे चार्ज करत नाही, त्यांना फ्री ऑफ चार्ज देतो काय आणि आम्ही याला हिंदू धर्माला उत्तेजन मिळावं यासाठी जे काम असेल ते आम्ही करतो।